शहादा तालुक्यातील मामाच्या मोहिदा येथील व्यापारी विपिन पाटील यांचा किराणा माल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेतून विपिन पाटील थोडक्यात बचावले आहे। नेहमीप्रमाणे विपिन पाटील हे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनातून खेडेगावातील दुकानदारांना किराणा माल देण्यासाठी निघाले होते। त्यांच्या गाडीत 50 ते 60 हजार रुपये किमतीचा किराणा माल भरलेला होता। भूते आकाशपूर येथील फरशी पुलावरून जात असताना त्यांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही आणि गाडी त्यात फसून पलटी झाली। गाडी पलटी होताच विपिन पाटील यांनी प्रसंगावधान राखत गाडीचे काच फोडून बाहेर पडले। त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांची गाडी नदीत वाहून गेली। ही गाडी वाहत पिंपळोद येथील एका झाडाजवळ अडकली। गावकऱ्यांच्या मदतीने ती बाहेर काढण्यात आली, मात्र गाडीतील सर्व किराणा माल पूर्णपणे वाहून गेल्यामुळे पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या घटनेमुळे पाटील यांच्या उपजीविकेवरही परिणाम झाला आहे। त्यांनी या घटनेची माहिती तलाठीने दिली असून उद्या पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। शासकीय नियमानुसार योग्य ती मदत मिळेल अशी अपेक्षा विपिन पाटील यांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।